नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आहे। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार? कशामुळे वाढणार? काय नेमकं महत्त्वाचे कारण? थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो, सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघावा ही कळकळीची विनंती आहे। या ठिकाणी बघितलं अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार? कधी वाढणार? काय नेमकं कारण आहे? सरकार या ठिकाणी कांद्याचे भाव वाढू देतंय काय नाही, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे। आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, चला तर सुरुवात करतोय। करू शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। आता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालय ने कांदा खरेदी करताना त्यांचे दर ठरवण्याचे नाफेड व NCCF यांचे अधिकार सध्या काढून घेतले आहे। ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 2 जून रोजी प्रति किलोला दर हा 21 रुपये 5 पैसे म्हणजे क्विंटल प्रमाणे 21च्या वरती थोडेफार बाजारभाव या ठिकाणी घेतले गेलेले आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दर निश्चित केले आहे। रोज दर ठरवण्याऐवजी आता आठवड्याचे दर ते ठरवत आहे। केंद्रीय स्तरावरून या ठिकाणी आठवडे दर ठरवले जातील। नाफेडच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्या कांदा खरेदी करत आहे। सरकारी खरेदीत विळा लागलेला कांदा चालत नाही, कांद्याचे टरपण निघालेले नको, अशा भरमसाठ अटी त्यामध्ये अशा आहे। त्याच मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे थोडक्यात निर्यातक्षम कांदा लागतो आहे। मात्र निर्यातक्षम कांद्याला बाजार समितीत क्विंटल मागे 2700 रुपयाचा दर मिळतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीकडे पाठ सध्या फिरवली आहे। आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, त्यामुळेच या ठिकाणी इतर बाजार समित्यांच्या तुलनेने याला कवडीमोल भाव भेटतो आहे। इतर बाजार समितीमध्ये थोडी सुधारणा, चांगला भाव 2700-2800 रुपयापर्यंतचा बाजारभाव भेटतो। याला इतका क्वालिटीचा निर्यातक्षम कांदा या ठिकाणी तितक्या क्वालिटीचा कांदा इकडे 3000 बाजार समितीमध्ये 2800-3000 रुपयाने विकतो आहे। आणि यांना या ठिकाणी 2100 रुपयाने घ्यायचा आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी कितपत या ठिकाणी हे कांदा विकणं योग्य आहे, तर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडावी। महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो। तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा ही विनंती आहे। नेमकं हे सरकार काय चुकी करते कांदा भावासंदर्भातील, कांदा खरेदी संदर्भातील ते आपण बघितलं आहे। आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेअर कराल अशी आशा आहे। तर धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत सबस्क्राईब नक्कीच करा।